नमस्कार, विनय कोठारी ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आपला प्रचंड जो रिस्पॉन्स मिळतो आहे आजींच्या व्हिडिओला, त्यामुळे आज पुन्हा एकदा नवीन फरमाईश आलेली आहे आजी की आजींनी शेवचे लाडू बनवून दाखवावे। शेवचे लाडू, ज्याला आपण गुळपापडीचे देखील लाडू म्हणतात, ते बनवण्याची खूप 2-3 रिक्वेस्ट आलेल्या होत्या की आजींकडून जाणून घ्या कसे बनवतात ते, आणि आमच्या आजी खूप चांगल्या बनवतात ते। सो ऑन आवर रिक्वेस्ट आजी बनवणार आहे आज शेवचे लाडू। आजी, पहिल्यांदा तुमचे धन्यवाद। तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ज्या खाद्यपदार्थांच्या कृती करून दाखवत आहात आणि खूप लोकांना व्हिडिओ बघतायत ते आणि त्यांना त्याचा फायदा होतोय। सो आज काय बनवून दाखवणार आहे आम्हाला? मी आता शेवचे लाडू बनवून दाखवणार आहे। कोणी त्याला गुळपापडीचे लाडू असेही म्हणतात। आपण किती साहित्य दाखवणार आहे। किती किलोचं आहे? आता 1 किलोचे। अच्छा, आपण 1 किलोचं काइंडली नोट, 1 किलोसाठी लागणारे ही जी आहे लाडू, त्याची आपण कृती जाणून घेणार आहोत अक्काजींकडून। हे 1 किलोचं साहित्य आहे, त्याच्यासाठी काय काय लागतं हे पहा। मी आता तुम्हाला हे सर्व दाखवतो। अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो गूळ, 1 किलो तेल आणि 2 चमचे तूप। अच्छा, 2 हे असं साहित्य आहे। अच्छा, हे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, तो मी आता टाकते। आणि परत अर्धा किलो हा रवा आहे, हाही टाकते। आता हे मिक्स केलं मी, आणि आता हे 2 चमचे तेल मी आता त्याच्यात टाकणार आहे। गरम केलेलं आहे तेल। गरम करायचं काय कारण? कारण चांगले लाडू येण्याकरता। आता हे मी मिक्स करून मोहन देणार आहे। मोहन देणं म्हणजे काय? मोहन देणं म्हणजे टाकून ते तेल मिक्स झालेलं असलं की मग आपण ते चोळून त्याला मोहन म्हणतात। हे तुम्ही जे करताय त्याला मोहन म्हणतात? हो, मोहन। मी आता हे 2 चमचे तेल टाकलेलं होतं, हे पाय मुठी पडेपर्यंत मी ते आता मोहन दिलेलं आहे। हे पा चोळून दाखवते, आणि आता मी पाणी टाकून मी त्याचा आता गोळा तयार करणार आहे। आणि हे जे लाडू आहेत ते मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, जिथे लग्न कार्य असतात तिथे दिले जातात ना? हो हो, आपल्याकडे ही जास्त पद्धत आहे लाडू, शेवचे लाडू। सासरी जाते ना, तेव्हा जाताना तिला दिले जाते, करेक्ट ना? हे पण आता गोळा भिजून तयार झालेला आहे पहिल्याने, आणि आता त्याचे असे मी आता हे असे गोळे गोळे करून असे चपटे, त्याला मुटके म्हणतात, ते आता मी असे तयार करणार आहे। तयार झाल्यानंतर थोड्या वेळाने मी ते तळणार आहे। हे पाहिजे असे करायचे। अच्छा, याचेच लाडू बनतात का मग? नाही, याचे नाही, हे तळून झाल्यानंतर त्याचे प्रोसिजर मी आता नंतर सांगते ना तुम्हाला। ओके ओके। अक्का, तुमचं एवढं छान इंग्लिश आहे, किती शिकले तुम्ही आजी? माझे आता मी त्यावेळेला फायनल म्हणायचे, नंतर मी 8वी झालेली। अच्छा, हा। आणि कोणतं साल होतं? काही लक्षात नाही, ते वयामानाप्रमाणे काही आठवत नाही। आता तुमचं 83 चालू आहे ना? हो हो, 83 वर्ष आहे। आता हे मुटके तयार झालेले, मी आता तेल टाकून केलेलं आहे। आता मी आता ते तुम्हाला तळून दाखवणार आहे। ओके। आता हे पाय, आता हळूहळू मंद याच्यावर ते तळायचे, फार जास्त कडक करायचे नाही। कडक जर केले तर ते लाडूही कडक होते। अच्छा, आणि साधारण किती दिवस टिकतात जे लाडू आहेत ते? 15-3 वार तरी चांगले राहते। आणि काय काय जास्त दिवस झाले ते चांगले लागत नाही। बरं, आणि काय काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा आपण ते त्याची स्टोर करतो? आता केल्यानंतर त्यांना काही लगेच डब्यात ठेवायचे नाही, ते थोडेसे गार होऊ द्यायचे, नंतरच ठेवायचे। 2-3 दिवसात तो डबा उघडून घ्यायचा, परत असं करायचं ते। हे पाहिजे, आता हे मुटके मी आता हे तळलेले, हे पा हे तांबडे झाले, मी आता ते काढून घेणार आहे। बघा कसे तांबडे झाल्यावर असे काढायचे असतात, अशा पद्धतीने। आणि आता मी तुम्हाला ते मोडून दाखवणार आहे। हे सर्व मोडायचे? हा, हे पाय हे आता हे तळलेले आहेत ना, मी आता याचे मोडून दाखवणार आहे तुम्हाला। बारीक करून झाल्यानंतर ते गुळाचा पाक करेल, आणि मग नंतर त्याच्या आणि मिक्सर मध्ये टाकायचे का ते? हो हो, चालेल।
अच्छा, मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये आता चालतं. आणि बारीक करायचे का एकदम? जास्त बारीक आहे नाही, फार जास्त जाड आहे. ओके ओके ओके. हे पाहिजे आता मी असं मोडून राहिली, आता तुम्हाला दाखवते ते. ओके. हे पहा, मुटके जे होते ते मी ते असे बारीक केले एकदम मिक्सरवर काढून, आणि ते मी मोजले या मापाने. याला अर्धा शेर म्हणता. हे 2 मापं आले म्हणजे शेरभर आले. आणि आता मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता हा गूळ टाकणार आहे मी. अर्धा किलो गूळ आहे. ओके. आता त्याच्यात हे पहा, अर्धा प्याला पाणी मी टाकणार आहे गुळामध्ये. आणि पाक तयार झाल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. पाक तयार झालेला आहे का? हे पहा, आता हा पाक तयार झाला का असं पाहून घ्यायचा. असा तार सुटला बा, तर आता हा पाक तयार झालेला आहे. आता मी हे पहा, हे असं करायचं बोटात. हां, हे पहा, हा झालेला आहे. असा तारा सुटला की हा पाक तयार झाला आहे असं समजायचं. मी आता हे टाकणार आहे, हे जे केलेलं आहे मिक्सरवर मुटक्यांचं तयार केलेलं. हे पाहिजे आता मी चाळत आहे. आता हे पूर्ण चाळून झाल्यानंतर, चांगली वाफ आल्यानंतरच मी थोड्या वेळाने ते लाडू तयार करणार आहे. आता हे मी आता चाळून झालेलं आहे. आता चाळून आता मी त्याच्यावर आता परात झाकून आणि वाफ येईपर्यंत, घाम आला का त्या परातीला तोपर्यंत. परत ठेवल्यामुळे वाफ लवकर येते. हां, वाफ लवकर येईल. साधारण किती वेळ ठेवायची परात? 5-10 मिनिटं ठेवायची. 5 मिनिटं म्हणजे वाफ नंतर पाहून घ्यायची. घाम आला बुवा या परातीला, असा घाम आला की आपण समजायची वाफा येऊन गेलेली आहे. नंतर मग आपण ते लाडू तयार करायचे. हे असा घाम आला की आपण समजून घ्यायचं आता घाम येऊन गेलेला आहे. लाडूंचं हे आता छान झालेलं आहे बुवा, असं पाहायचं आपण हाताने. असा लाडू तयार होऊन राहिला बुवा आता छान. बरोबर. आता मी तुम्हाला लाडू बांधून दाखवणार आहे आता. सो ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात त्याच महत्त्वाच्या असतात. आजींचा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसारच त्या सांगत असतात. आता परत आजींनी लाडू बांधणे देखील चालू केलेले आहे. स्पीड पण बघा अक्काजींचा किती जबरदस्त आहे लाडू करण्याचा. जे असतील तसे बांधायचे. कोणाला मोठे वाटले तर मोठे घ्या, लहान वाटले तर लहान करा, असं काही नाही. शेवचे तयार लाडू आता 50 झालेले आहेत. बघू शकतो हे लाडू तयार झालेले फायनली. याला गुळपापडीचे लाडू देखील म्हणतात आणि शेवचे लाडूही म्हणतात. अक्काजींनी आपल्याला असे छान कसे बनवायचे हे लाडू हे सांगितलेलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. आता तुम्ही करून पहा असे. यस, नक्की करून पहा आणि कमेंट्समध्ये कळवा आजींना कसे झालेले आहेत लाडू ते. सो आता आपण टेस्ट करणार आहोत. आजी तुम्हीच टेस्ट करून बघा कसे झालेले आहे. मी आता पाहते. वा, एकदम छान झालेले. छान झालेले आहेत ना? तुम्ही खाऊन पहा. अक्कांनी परत आपल्याला एक छान अशी डिश दाखवलेली आहेत. शेवचे लाडू कसे बनवायचे ते. आशा करतो तुम्हाला आवडले असतील हे सर्व व्हिडिओ आणि तुम्ही शिकाल देखील आणि त्या रेसिपी घरी देखील ट्राय कराल. आणि हा वारसा आहे ॲक्च्युली. ही ॲक्च्युली अक्कांची जी आहे ती पूर्ण त्यांचं जे नॉलेज आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून आपण कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून हा जो वारसा आहे तो पूर्ण 100% पिढ्यानपिढ्या आपल्याला ज्या आहेत त्या अक्काजींच्या हातच्या रेसिपी ज्या बनवायच्या त्या आपल्याला पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या देखील त्या चवीचा जो आहे तो आनंद घेऊ शकतात. हा यूट्यूबचा आणि सोशल मीडियाचा फायदा आहे असं मी मानतो. सो अक्कांचे पुनश्च एकदा विनय कोठारे व्लॉग्सच्या संपूर्ण फॅमिलीतर्फे मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला. आणि हे व्हिडिओ जे अक्काजींनी बनवलेले आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकणार आहे. आतापर्यंत हा तिसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ आपण बनवलेला होता खाऱ्या शेंगदाण्याचा, दुसरा व्हिडिओ बनवलेला होता आपण कसला लोणच्याचा, आणि तिसरा हा आहे कढी गोळे. चौथा व्हिडिओ आहे ॲक्च्युली.
अक्का आजींनी आता आपला हा ॲक्च्युली 4था व्हिडिओ आहे. आतापर्यंत 3 व्हिडिओ अक्कांनी आपल्याला च्या माध्यमातून 3 डिशेस सांगितलेले आहेत. एक कढी गोळे, दुसरा आहे लोणचे आणि तिसरा आहे खारे शेंगदाणे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत, त्या देखील तुम्ही रेफर करू शकतात. आणि आता लाडू खूपच छान झालेले आहे, मी देखील टेस्ट केलेले आहे. व्हिडिओला लाईक करा, जास्त तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.